बागिलगे येथे अवैध दारू निर्मितीचा पर्दाफाश, 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. शेताच्या बांधांवरील झाडाझुडपांच्या आडोशाला सुरू होती दारू निर्मितीची तयारी. चंदगड पोलिसांची कारवाई. लक्ष्मण नाईक याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा. बागिलगे येथील नाळबेरतळ ओढ्याजवळ शेताच्या बांधावरील झाडाझुडपांच्या आडोशाला अवैधरित्या दारू निर्मितीसाठी रसायन तयार करून ठेवणाऱ्या व्यक्तीवर चंदगड पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी लक्ष्मण अप्पय्या नाईक याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास बागिलगे येथील नाळबेरतळ ओढ्याजवळ आरोपीच्या मालकीच्या शेताच्या बांधावर झाडाझुडपांमध्ये दृष्टीस न पडणाऱ्या ठिकाणी अवैधरित्या दारू गाळण्यासाठी भट्टी लावण्यात आली होती. या ठिकाणी दारू निर्मितीसाठी रसायन तयार करून ठेवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. कारवाई दरम्यान पोलिसांनी 3 गोलाकार प्लास्टिक बॅरेलमध्ये प्रत्येकी सुमारे 166 लिटर तयार रसायन तसंच वापरातील प्लास्टिक बॅरेल असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. परवाना किंवा परवानगी नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारू निर्मिती करण्याच्या उद्देशानं ही तयारी करण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणी चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ग्रामीण भागातील झाडाझुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू निर्मितीच्या प्रकाराकडे या कारवाईमुळे पुन्हा एकदा लक्ष वेधलं गेलंय. अशा अवैध व्यवसायामुळे सामाजिक वातावरणावर तसंच सार्वजनिक आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांनी अशा प्रकारांविरोधात कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतीये. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.